झी 24 तास एक पाऊल पुढे. आपल्या ठिकाणी चर्चा सुरू आहे पोट विकार आणि ऍसिडिटी बद्धकोष्ठतेवरती असणारे नवीन उपचार. आपल्याला माहितीच आहे, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे डॉक्टर अमित मायदेव आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. त्यांनी आपल्याला आता सांगितलं की ऍसिडिटी क्लिनिक आणि बद्धकोष्ठता म्हणजे कॉन्स्टिपेशन क्लिनिकची सुरुवात बलदोता इन्स्टिट्यूट ऑफ डायजेस्टिव्ह सायन्सेस जे परळ ग्लोबल हॉस्पिटल या ठिकाणी आहे, शिरोडकर हायस्कूल समोर या ठिकाणी केलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे सर्व उपचार माफक दरात सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून दिले गेलेले आहेत. आपण जरूर कॉन्टॅक्ट नंबर त्यांचे टिपून घेऊ शकता. बलदोता इन्स्टिट्यूट ऑफ डायजेस्टिव्ह सायन्सेस ह्या ठिकाणी केवळ ऍसिडिटी आणि कॉन्स्टिपेशन क्लिनिकच नव्हे तर खास करून पोटातील होणाऱ्या खड्यांसाठी स्टोन क्लिनिक सुद्धा सुरू केलेलं आहे. त्याचप्रमाणे पोटाचे कॅन्सर्स, विविध प्रकारचे कॅन्सर्स ह्याच्यासाठी सुद्धा मदत उपलब्ध करून दिली गेलेली आहे. ह्याच्या व्यतिरिक्त पोटाचे आढळणारे विविध आजार, ज्याच्यामध्ये इरिटेबल बाउल सिंड्रोम असो किंवा कोलायटिस असो, विविध प्रकारच्या आजारांची ट्रीटमेंट किंवा अल्सर, ब्लिडिंग असो, ह्या विविध प्रकारच्या आजारांची ट्रीटमेंट आणि निदान सुद्धा एंडोस्कोपीद्वारे केलं जातं, ज्याच्यामध्ये इंट्रोस्कोप, कॅप्सूल एंडोस्कोपी सारखे अत्याधुनिक टेक्नॉलॉजी या ठिकाणी आज वापरली जाते. सर, आपण आता सांगितलं आम्हाला की ऍसिडिटी क्लिनिक सुरू करताना आज ऍसिडिटी बघण्यामागे थोडासा एक सिरियस दृष्टिकोन हा आहे की जर का ती ट्रीट केली गेली नाही किंवा उपचार वेळेत घेतले नाही तर कधी कधी कॅन्सरमध्ये त्याचं परिवर्तन होऊ शकतं. पण सुरुवातीला ऍसिडिटीची व्याख्या आपण कशी करता, नक्की काय ऍसिडिटी म्हणजे? हो, आता ऍसिडिटी म्हणजे काय, सगळ्याच माणसांना आम्लपित्त हे तयार होतच असतं 1.5 लिटर. बरोबर. पण त्या आम्लपित्ताचा त्रास होत नाही. पण जर जठराच्या लाइनिंग मध्ये आतमध्ये काही सूज आली तर मग ह्या आम्लपित्ताचा आतमध्ये त्रास होऊ शकतो आणि मग ते ऍसिडिटीच्या रूपांतर त्याच्यामध्ये होतं आणि त्या ऍसिडिटी सारखे सिम्पटम्स यायला लागतात. म्हणजे पोटात जळजळ करायला लागते किंवा पोटात दुखायला लागतं किंवा उपाशी असतं तर भयंकर पोटामध्ये वेदना होतात किंवा कधी कधी हे आम्लपित्त वर येतं अन्ननलिकेमध्ये आणि त्याच्यामुळे छातीमध्ये जळजळ करते. त्याला आम्ही हार्टबर्न असं म्हणतो. आता मी तुम्हाला सांगतो, परत आपण लॅपटॉपकडे वळूया की ही ऍसिडिटी वाढल्यामुळे आपल्याला नेमकं काय होऊ शकतं. ते इकडे आपल्याला दिसतंय, हे आहे जठर आणि जठराच्या आतमधला जो रस्ता आहे, सगळं जे लाइनिंग आहे ते अशा प्रकारे लाल लाल दिसायला लागतं. आणि हे जे आम्ही चित्र घेतलेलं आहे ते दुर्बिणीद्वारे घेतलेलं आहे, म्हणजे आतमध्ये एंडोस्कोपी करून. आणि ही ऍसिडिटी जर चालू राहिली तर आतमध्ये अशा प्रकारचा एक अल्सर होतो, म्हणजे घाव होतो, म्हणजे ही आतमध्ये झालेली एक जखम असते. तसंच हे जर आम्लपित्त अन्ननलिकेमध्ये असं उसळायला लागलं तर मग हा म्हणजे अन्ननलिका आणि जठराच्या मधला हा जो वाल्व जो आहे, म्हणजे त्याला लोअर इसोफेजल स्फिंक्टर जो म्हणतात, तो समजा लूज झाला, मग आतमध्ये अन्ननलिकेमध्ये पण अल्सर्स होऊ शकतात. आणि त्या अल्सरमुळे कधी कधी रुग्णाला गिळायला त्रास व्हायला लागतो आणि जेवण अडकायला लागतं. आणि मग हेच एक्झॅक्टली आहे त्याचं नेमकं निदान कसं करायचं, म्हणून आम्ही ह्या पेशंट्समध्ये दुर्बिणीद्वारे तपास करतो आणि ह्याला गॅस्ट्रोस्कोपी असं म्हणतात. म्हणजे पेशंटला आम्ही उपाशी बोलवतो, डाव्या कुशीवर झोपवतो, थोडंसं झोपेचं इंजेक्शन देतो आणि अशा प्रकारचा व्हिडिओ एंडोस्कोप तोंडावाटे आतमध्ये घालतो. आणि आतमध्ये घातल्यावर समोरच्या स्क्रीनवर आम्हाला जवळजवळ 20 टाइम्स मॅग्निफाईड पिक्चर आतमध्ये काय चाललंय हे दिसतं. आणि त्याच्यावर तुम्हाला दिसतं, हे बघा, आम्ही एक दुर्बिणीचं आता कसं आम्ही ही प्रोसिजर करतो ते मी तुम्हाला दाखवलंय. आणि ह्याच प्रमाणे रोगाचं एक्झॅक्टली निदान करता येतं. हे आपण आता बघितलं हे लॅपटॉपवरती की कशा रीतीने रोगाचं निदान हे होऊ शकतो एंडोस्कोपीद्वारे. सर, ऍसिडिटी समजा कधी ट्रीट केली गेली नाही तर त्याची कॉम्प्लिकेशन्स म्हणून जसं अल्सर होतो तसंच पोटामध्ये कधी कधी रक्तस्राव सुद्धा ह्याच्यामुळे होऊ शकतो का? हो, होऊ शकतो. कारण समजा आतमध्ये घाव झाला किंवा अल्सर झाला तर त्या अल्सरच्या खाली फ्लोअरला कधी कधी एक रक्तवाहिनी असू शकते आणि ती रक्तवाहिनी जर फुटली तर मग आतमध्ये रक्तस्राव होऊ शकतो आणि त्या पेशंटला रक्ताच्या उलट्या व्हायला लागतात. आणि ह्या जर उलट्या जर व्हायला लागल्या तर पूर्वी ह्याच्याकरता ऑपरेशन करून मोठं पोट कापून तो रक्तस्राव थांबवायला लागायचा. पण हल्ली आम्ही ह्याचं निदान दुर्बिणीद्वारे करतो. इमर्जन्सीमध्येच त्या पेशंटला एंडोस्कोपी रूममध्ये नेऊन दुर्बीण आतमध्ये घालतो आणि रक्तस्राव जर आम्हाला दिसला तर आतमध्ये आम्ही क्लिप तरी लावू शकतो किंवा आतमध्ये एका प्रकारचा ग्लू इंजेक्ट करू शकतो. येस, आपण हे आता बघितलं की कशा रीतीने या ठिकाणी एंडोस्कोपीद्वारे ऍसिडिटीवरती ट्रीटमेंट होऊ शकते. सगळ्यात महत्वाचं आहे की एक नवीन शस्त्रक्रिया डॉक्टर अमित मायदेव यांच्या मार्गदर्शनाखाली केवळ भारतामध्ये होते, ती ॲक्लेझिया ह्याच्यावरची पोएम ही शस्त्रक्रिया. आणि मला एक अभिमान वाटतो सांगायला की एक भारतीय आणि एक मराठी माणूस म्हणून की ही शस्त्रक्रिया करणारे भारतामधले एकमेव डॉक्टर अमित मायदेव आहेत, जे ॲक्लेझिया म्हणजे अन्ननलिकेमधून जेव्हा गिळण्याचा त्रास व्हायला लागतो तेव्हा सर्जरी न करता केवळ दुर्बिणीद्वारे आपण ह्यावरती उपचार करू शकतो. सर, ॲक्लेझियावरची ही पोएम जी शस्त्रक्रिया ती काय आहे? हो, आता ॲक्लेझिया हा जो रोग आहे ना, तर ॲक्लेझिया म्हणजे अन्ननलिकेच्या आतमधले जे स्नायू असतात ते फार घट्ट होतात आणि त्याच्यामुळे अन्न गिळल्यानंतर ते स्नायू जे रिलॅक्स व्हायला पाहिजेत आणि अन्न जे जठरामध्ये जायला पाहिजे ते जातच नाही आणि सगळ्याच्या सगळं अन्न अन्ननलिकेमध्ये पडून राहतं. आणि ह्या पेशंट्सना ॲक्लेझिया कार्डिया झालाय असं म्हणतात. तर पूर्वी आम्ही हा बलूननी मोठा करायचो रस्ता
आणि हे जे स्नायू घट्ट झालेले ते फाडायचो बलूननी. पण त्या बलूननी फाडताना हे स्नायू जास्त फाडले जायचे आणि पेशंटला कॉम्प्लिकेशन्स व्हायची. आणि दुसरं त्याचा इलाज होता म्हणजे ऑपरेशन करणं. पण हल्ली आम्ही ही आतल्या लेयर्समध्ये आणि आतूनच हे स्नायू आम्ही कट करतो. आणि कट केलं की कुठेही बाहेर कट न करता, कुठेही बाहेर चिरफाड न करता ही कंप्लीट शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे करता येते आणि या पेशंटला परमनंटली रिलीफ मिळू शकतो. येस, त्यामुळे कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन. गेल्या 5 महिन्याच्या केवळ कालावधीमध्ये 22हून अधिक रुग्णांवरती यशस्वीरित्या ही शस्त्रक्रिया केली गेलेली आहे आणि डॉक्टर अमित मायदेव यांचं कौतुक करावं तेवढं थोडं या ठिकाणी. सर, पुन्हा एकदा आपल्या विषयाकडे जाऊया. कॉन्स्टिपेशन किंवा बद्धकोष्ठता हा एक दुसरा एक मोठा आजार आहे पोटामधला, जो अतिशय कॉमनली आढळतो आणि ऍसिडिटीच्या इतकंच त्याचंही प्रमाण आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि खास करून जसं वय वाढत जाईल तसं तसं कॉन्स्टिपेशनचंही प्रमाण थोडंसं वाढलेलं आढळतं आपल्याला रुग्णांमध्ये. सर, काय सांगता येईल याविषयी आपल्याला? हो, तर कॉन्स्टिपेशन हे फार दुसरा एक अतिशय सामान्य आणि सर्वसामान्य रोग आहे. आणि बऱ्याचशा पेशंट्सना, बरेचसे रुग्ण माझ्याकडे असे येऊन सांगतात की मला शौचालय होतच नाही, बराच वेळ बसायला लागतं किंवा खडा होतो किंवा 1-1, 2-2 दिवस जातो पण तरी होतच नाही. आता कॉन्स्टिपेशन येण्याची बरीच कारणं आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची कारणं म्हणजे जर जेवणखाण जर बरोबर नसेल, जेवणामध्ये समजा भाज्या सफिशियंटली नसतील, फळं जर सफिशियंटली नसतील, त्याच्यामुळे कॉन्स्टिपेशन होऊ शकतं. तसंच आतलं जर लायनिंग आतडीचं जर बरोबर नसेल तर मग पचनक्रिया नीट होत नाही, मळाचं फॉर्मेशन होत नाही. काही रुग्ण हार्ट करता औषध घेत असतात, काही जणांना थायरॉइडचा प्रॉब्लेम असतो, काही जणांना डायबिटीस असतो आणि काही जणांचं वय खूप वाढलेलं असतं, त्याच्यामुळे सुद्धा बद्धकोष्ठता होऊ शकते. आणि कॉन्स्टिपेशनचं नेमकं निदान करण्याकरता सुद्धा आम्ही दुर्बिणीने एकदा तपास करतो आणि त्याला कोलोनोस्कोपी असं म्हणतात. झी 24 तास, एक पाऊल पुढे.